नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण FY BSc पेपर पहिला सेमिस्टर सेकंडमधील चॅप्टर नंबर फर्स्ट पॉप्युलेशन इकॉलॉजी अभ्यासणार आहोत. यामध्ये प्रथमतः आपण पॉप्युलेशन म्हणजे काय, त्यानंतर इकॉलॉजी म्हणजे काय आणि त्यापासून तयार होणारा पॉप्युलेशन इकॉलॉजी हा शब्द किंवा ही संकल्पना नेमकी काय आहे या गोष्टी आपण पहिल्यांदा समजून घेऊयात. त्यासाठी पहिल्यांदा पॉप्युलेशन म्हणजे काय ती डेफिनेशन आपण पहिल्यांदा पाहू की पॉप्युलेशन कशाला म्हणायचं. डेफिनेशन पहा. ए पॉप्युलेशन इज द नंबर ऑफ ऑर्गॅनिझम्स ऑफ द सेम स्पेसीज दॅट लिव्ह इन ए पर्टिक्युलर जिओग्राफिक एरिया ॲट द सेम टाईम विथ द कॅपेबिलिटी ऑफ इंटरब्रीडिंग. दॅट मीन्स सोप्या शब्दांमध्ये सांगायचं झालं तर पॉप्युलेशन म्हणजे एखाद्या ठराविक ऑर्गॅनिझमचा एखादा ग्रुप की जो सेम स्पेसीजचा असेल, म्हणजे ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम्स हॅव्हिंग ए सेम स्पेसीज. एका स्पेसीजचा एखादा मोठ्या इंडिव्हिज्युअलचा ग्रुप असेल तर त्याला आपण म्हणतो पॉप्युलेशन. आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं आहे बघा, विथ द कॅपेबिलिटी ऑफ इंटरब्रीडिंग. त्यांच्यामध्ये कॅपेबिलिटी असली पाहिजे इंटरब्रीडिंगसाठी आणि इंटरब्रीडिंग झाल्याच्यानंतर तयार होणारा ऑफस्प्रिंग हा फर्टाईल असला पाहिजे. हे सेकंड लाईनमध्ये सांगितलं आहे. फॉर इंटरब्रीडिंग टू ऑकर्स इंडिव्हिज्युअल मस्ट बी एबल टू मेट विथ एनी अदर मेंबर ऑफ ए पॉप्युलेशन अँड प्रोड्युसेस ए फर्टाईल ऑफस्प्रिंग. तो ऑफस्प्रिंग जो तयार झालेला असेल तो कसा असेल, फर्टाईल असेल. पॉप्युलेशनचे मुख्यत्वे दोन प्रकार असतात बघा, एक आहे मोनोस्पेसिफिक आणि दुसरा आहे पॉलिस्पेसिफिक. मोनो मीन्स सिंगल स्पेसीसचा जर एखादा ग्रुप असेल तर तो असेल मोनोस्पेसिफिक पॉप्युलेशन, आणि एकापेक्षा जर जास्त त्याच्यामध्ये स्पेसीज असतील तर त्याला म्हणतो आपण पॉलिस्पेसिफिक पॉप्युलेशन. सेकंड टर्म बघू आपण इकॉलॉजी. इकॉलॉजी म्हणजे काय तर इट इज ए ब्रँच ऑफ बायोलॉजी दॅट स्टडीज हाऊ ऑर्गॅनिझम्स इंटरॅक्ट विथ देअर एन्व्हायरमेंट अँड दी अदर ऑर्गॅनिझम. एखादा ऑर्गॅनिझम आहे तो इतर ऑर्गॅनिझमशी, दुसऱ्या ऑर्गॅनिझमशी कशा पद्धतीने इंटरॅक्ट करतो, त्याचबरोबर आजूबाजूला असलेलं जे एन्व्हायरमेंट आहे ते एन्व्हायरमेंटशी कशा पद्धतीने रिॲक्शन करतो, इंटरॅक्शन करतो, या गोष्टीलाच आपण म्हणतो इकॉलॉजी. आता आपण पॉप्युलेशनचा अभ्यास केला, इकॉलॉजी आपल्याला समजलं. आता पॉप्युलेशन इकॉलॉजी डेफिनेशन पाहू आपण. पॉप्युलेशन इकॉलॉजी एक्सप्लेन्स हाऊ स्पेसीज पॉप्युलेशन इंटरॅक्ट विथ देअर एन्व्हायरमेंट. एखाद्या पर्टिक्युलर स्पेसीजचं एखादं जर पॉप्युलेशन असेल तर ते एन्व्हायरमेंटशी कशा पद्धतीने इंटरॅक्ट करतं त्यालाच आपण म्हणतो पॉप्युलेशन इकॉलॉजी. डेफिनेशन अजून आपण थोडी क्लिअर पाहूयात. पॉप्युलेशन इकॉलॉजी it is a sub branch of ecology dealing with the scientific study of population. त्या एखाद्या पर्टिक्युलर पॉप्युलेशनचा आपण थोडा वैज्ञानिक अभ्यास करतो, सायंटिफिक स्टडी ऑफ पॉप्युलेशन, इट्स डायनॅमिक्स, देअर इंटरॅक्शन विथ दी अदर पॉप्युलेशन अँड द एन्व्हायरमेंट इन विच दे लिव्स. ज्या एन्व्हायरमेंटमध्ये ते राहतात त्या एन्व्हायरमेंटशी, त्याचबरोबर इतर पॉप्युलेशनशी होणार त्यांचं इंटरॅक्शन, यालाच आपण म्हणतो पॉप्युलेशन इकॉलॉजी. मग या पॉप्युलेशन इकॉलॉजी आपण एक टर्म महत्त्वाची बघतो, त्याला म्हणतो आपण पॉप्युलेशन डेन्सिटी किंवा त्यालाच म्हणतो आपण पॉप्युलेशन साईज. म्हणजे एखाद्या ग्रुपमध्ये, एखाद्या पॉप्युलेशनमध्ये नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स किती आहेत त्यालाच म्हणतो आपण पॉप्युलेशन डेन्सिटी किंवा पॉप्युलेशन साईज. आता या पॉप्युलेशन डेन्सिटीवरती आता नंबरचा खेळ आहे तिथे सगळा, त्याच्यामुळे या गोष्टीवरती चार महत्त्वाचे घटक परिणाम करतात. त्याच्यामध्ये पहिल्यांदा आहे जन्मदर, दुसरा आहे मृत्यूदर, नॅटॅलिटी, मॉर्टॅलिटी, थर्ड आहे इमायग्रेशन अँड फोर्थ वन इज दी इमिग्रेशन. त्या टर्म आपण इथे समजून घेऊयात. द बेसिक कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द पॉप्युलेशन्स इट इज साईज ऑर द डेन्सिटी which is affected by the four primary populations parameters: natality, mortality, immigration and the immigration. ह्या चार महत्त्वाच्या गोष्टी तिथे आहेत. आणि सेकंड कॅरेक्टर आहे त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर एज डिस्ट्रीब्युशन, जेनेटिक कंपोजिशन आणि शेवटचं आहे पॅटर्न ऑफ डिस्ट्रीब्युशन ऑफ द इंडिव्हिज्युअल्स. म्हणजे एखाद्या एरियामध्ये ते कशा पद्धतीने विखुरले गेलेले आहेत, डिस्ट्रीब्युशन कसं आहे त्या पॉप्युलेशनचं आणि त्यांचं एज स्ट्रक्चर काय असेल, ते डिस्ट्रीब्युशन कसं असेल, या गोष्टींवरती मुख्यत्वे ही पॉप्युलेशन डेन्सिटी किंवा पॉप्युलेशन साईज ही आपल्याला पाहायला मिळते. ही डायग्राम पाहिल्यानंतर आपल्याला लगेच लक्षात येईल बघा. इथे काय सांगितलं आहे, डाव्या बाजूला जर पाहिलं आपण तर बर्थ आहे, देन इमायग्रेशन आहे, आणि ह्या गोष्टींमुळे काय होतं तर त्या पर्टिक्युलर पॉप्युलेशनमध्ये वाढ होते, इन्क्रीज द नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स. बर्थ अँड इमायग्रेशन ॲड इंडिव्हिज्युअल्स टू दी पॉप्युलेशन. बर्थ त्यालाच म्हणतो आपण नॅटॅलिटी म्हणजेच जन्मदर, की ज्यामुळे त्या पर्टिक्युलर नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्सची संख्या वाढेल.
आणि इमायग्रेशन म्हणजेच इनवर्ड मुवमेंट ऑफ इंडिव्हिज्युअल्स. एखादा ऑर्गॅनिझम बाहेरून आतमध्ये येतोय त्या ग्रुपमध्ये आणि त्यामुळे सुद्धा त्या पर्टिक्युलर पॉप्युलेशनचा नंबर वाढलेला असेल. उजव्या बाजूला जर आपण बघितलं तर तिथे आहे बघा डेथ अँड इमायग्रेशन. ह्या दोन गोष्टींमुळे काय होतं, त्या पर्टिक्युलर पॉप्युलेशनची साईज कमी होते, डिक्रीज होते, नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स इज डिक्रीजेस. डेथ अँड द इमायग्रेशन रिमूव्ह द इंडिव्हिज्युअल्स फ्रॉम ए पॉप्युलेशनमधून ते निघून जातात किंवा रिमूव्ह होतात. म्हणून ह्या दोन गोष्टी बर्थ आणि इमायग्रेशन हे त्या पॉप्युलेशनमध्ये वाढ करतात आणि डेथ आणि इमायग्रेशन हे त्या पॉप्युलेशनमध्ये नंबर कमी करण्याचं काम करतात. ह्या दोन गोष्टी. देन नेक्स्ट आपण पाहूयात की पॉप्युलेशन डेन्सिटी किंवा पॉप्युलेशन साईज म्हणजे नेमकं काय. पॉप्युलेशन डेन्सिटी डेफिनेशन पाहूयात आपण त्याची. पॉप्युलेशन डेन्सिटी कॅन बी डिफाइन्ड ॲज दी टोटल नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स पर युनिट एरिया. एखाद्या एरियामध्ये किती नंबरमध्ये इंडिव्हिज्युअल्स राहतात त्यालाच म्हणतो आपण पॉप्युलेशन डेन्सिटी. फॉर्म्युला आहे बघा त्याचा, D=N/A. D म्हणजे डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन, N म्हणजे नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स आणि A म्हणजे टोटल एरिया. ह्या तीन गोष्टींपैकी आपल्याला एखादी गोष्ट जर माहिती असेल तर आपण दोन गोष्टी जर माहिती असतील तर तिसरी गोष्ट आपण कॅल्क्युलेट करू शकतो. डेन्सिटी किंवा नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स किंवा टोटल पॉप्युलेशन या तीनही गोष्टींपैकी आपण कुठलीही एखादी गोष्ट त्यामधून कॅल्क्युलेट करू शकतो. आता पॉप्युलेशन डेन्सिटी आपल्याला समजलं की नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स एखाद्या एरियामध्ये किती नंबर्स आहेत, त्यांचे किती प्रमाणात आहेत, त्यालाच म्हणतो आपण पॉप्युलेशन डेन्सिटी. आता ह्या दोन प्रकारच्या डेन्सिटी आपल्याला बघायला मिळतात. त्यामध्ये एक आहे क्रूड डेन्सिटी आणि दुसरा आहे त्याला म्हणतो आपण स्पेसिफिक डेन्सिटी. ह्याच्या दोन प्रकारच्या डेन्सिटी आहेत. त्यापैकी पहिली आपण पाहूयात क्रूड डेन्सिटी. डेफिनेशन पाहूयात त्याची प्रथमतः. क्रूड डेन्सिटी याचा अर्थ असा होतो की इट इज द डेन्सिटी पर युनिट ऑफ द टोटल स्पेस. टोटल स्पेसमध्ये किती नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स राहतात त्यालाच म्हणतो आपण क्रूड डेन्सिटी. इन दिस टाईप द टोटल एरिया विल बी कन्सिडर्ड whether it is actually inhabited or not by the organism of the population. टोटल एरिया त्यामध्ये कन्सिडर केला जातो. जरी तो ऑर्गॅनिझम पूर्ण एरिया वापरत नसला तरी सुद्धा आपण तो टोटल एरिया किंवा टोटल स्पेस काउंट करतो, त्यालाच म्हणतो आपण क्रूड डेन्सिटी. इन नेचर द ऑर्गॅनिझम्स आर क्राउडेड इन द सर्टन रिजन ऑफ द हॅबिटॅट ओनली. एक्झाम्पल पाहिलं तर आपल्या लक्षात येईल बघा. बर्ड आर फाउंड ओनली ऑन द ट्रीज बट फाईल द कॅल्क्युलेटिंग द क्रूड डेन्सिटी द टोटल एरिया ऑफ द फॉरेस्ट इज कन्सिडर. पक्षी मुख्यत्वे झाडांवरतीच राहतात. जंगलामध्ये जरी ते राहत असले तरी पूर्ण जंगल ते वापरत नाहीत. ठराविक जंगलाचा एखादा भाग असतो की तो भागच फक्त ते काय करत असतात, त्यांच्या दैनंदिन जीवनासाठी वापरत असतात. परंतु तरीसुद्धा आपण क्रूड डेन्सिटी कॅल्क्युलेट करत असताना टोटल त्या जंगलाचा एरिया कन्सिडर करतो आणि म्हणूनच त्याला म्हणतो आपण क्रूड डेन्सिटी. सेकंड टाईप आहे बघा, त्याला म्हणतो आपण स्पेसिफिक किंवा इकॉलॉजिकल डेन्सिटी. आता याच्यामध्ये बघा काय सांगितलं आहे, इट इज द डेन्सिटी पर युनिट ॲक्च्युअल हॅबिटॅट स्पेस. ॲक्च्युअल हॅबिटॅट स्पेस दॅट इज द एरिया विच इज ॲक्च्युअली ऑक्युपाय बाय द पॉप्युलेशन. त्या पॉप्युलेशननी ॲक्च्युअलमध्ये जो एरिया त्यांनी घेतला आहे, ज्या एरियामध्ये ते राहतात तोच एरिया फक्त आपण ह्या इकॉलॉजिकल डेन्सिटी किंवा स्पेसिफिक डेन्सिटीमध्ये आपण धरत असतो, कॅल्क्युलेट करत असतो. एक्झाम्पल बघितलं तर लक्षात येईल. द इकॉलॉजिकल डेन्सिटी ऑफ द बर्ड्स इन अ गिव्हन जिओग्राफिकल एरिया विल बी एस्टिमेटेड बाय द कॅल्क्युलेटिंग द स्पेसिफिक स्पेस ऑक्युपाय बाय ट्रीज विच इज देअर हॅबिटॅट. जो एरिया ते प्रत्यक्षरित्या वापरतात तोच एरिया फक्त आपण या ठिकाणी कन्सिडर करतो आणि म्हणूनच त्याला आपण इकॉलॉजिकल डेन्सिटी ह्या नावाने संबोधतो. आता पहा, आपण डेन्सिटीचे दोन प्रकार पाहिले. डेन्सिटी म्हणजे काय हे सुद्धा पाहिलं आपण. पण ही पॉप्युलेशन डेन्सिटी कॅल्क्युलेट करण्यासाठी काही मेथड्स आहेत बघा. त्या मेथडचा आपण पुढे अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये पहिली मेथड आहे, त्या मेथडचं नाव आहे मार्क रिकॅप्चर मेथड. बघा याच्यामध्ये काय सांगितलं, दी लिंकोलन इंडेक्स, दुसरं नाव आहे त्याला लिंकोलन इंडेक्स और दी मार्क रिकॅप्चर मेथड इज कॉमनली यूज टू इस्टिमेट टोटल पॉप्युलेशन डेन्सिटी इन ॲन एरिया. एखाद्या एरियामध्ये नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स किती आहेत हे कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण ह्या मेथडचा वापर करतो. त्या मेथडलाच आपण म्हणतो लिंकोलन इंडेक्स किंवा दुसरं नाव आहे मार्क रिकॅप्चर मेथड. इन दिस मेथड सम इंडिव्हिज्युअल्स फ्रॉम ए पॉप्युलेशन आर कॅप्चर्ड. एखादं पॉप्युलेशन असेल त्याच्यामध्ये आपण काय करतो, पहिल्यांदा काही ऑर्गॅनिझम कॅप्चर करतो, पकडतो. त्यांना मार्क करतो. टॅगिंग असेल, मार्किंग असेल ते मार्किंग करतो अँड रिलीज, आणि ते काय करतो, सोडून देतो इन टू दी ओरिजिनल साईट अँड अलाउ टू मिक्स थोरली विथ दी पॉप्युलेशन, आणि त्यांना मिक्स होण्यासाठी थोडा वेळ देतो. ओव्हर अ टाईम
मोर नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स आर रिकॅप्चर. परत आपण काय करतो, त्याच पॉप्युलेशनमधून बरेचसे असे इंडिव्हिज्युअल्स पकडतो. दिस वुड इन्क्लूड दिस सम मार्क, आणि त्याच्यामध्ये आपल्याला काही ऑलरेडी मार्क केलेले इंडिव्हिज्युअल्स सापडतील आणि जे दुसरे काही असतील ते अनमार्क केलेले असतील. याच 2-3 गोष्टींचा फायदा घेऊन आपण हे मार्क रिकॅप्चर मेथडच्या सहाय्याने पॉप्युलेशन डेन्सिटी, त्या एरियामध्ये नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स किती असतील हे कॅल्क्युलेट करतो. त्याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे बघा, n इज इक्वल टू m मल्टिप्लाय बाय t डिवायडेड बाय r. खाली दिलेलं आहे बघा, n दॅट मीन्स द टोटल पॉप्युलेशन साईज, देन m मीन्स द मार्क इंडिव्हिज्युअल्स, t मीन्स द टोटल इन द सेकंड सॅम्पल, r मीन्स द मार्क रिकॅप्चर. ह्या किमती त्या फॉर्म्युल्यामध्ये टाकल्याच्या नंतर आपल्याला लगेच लक्षात येईल. बघा, n मीन्स काय सांगितलं आहे, पॉप्युलेशन डेन्सिटी, आपण तिथे कॅल्क्युलेट केलेलं आपल्याला लक्षात येईल. m दॅट मीन्स मार्क इंडिव्हिज्युअल्स, पहिल्यांदा ज्यावेळेस आपण पॉप्युलेशनमधून काही ऑर्गॅनिझम इंडिव्हिज्युअल कॅप्चर करतो आणि त्यांना मार्क करतो, तो असेल कॅपिटल M. देन टी मीन्स द टोटल नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स इन सेकंड सॅम्पल. सेकंड सॅम्पल ज्यावेळेस आपण कलेक्ट करतो त्यावेळेस जेवढे नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स आपण पकडलेले आहेत तो टोटल नंबर असेल कॅपिटल T. देन R जो आहे त्या आरला म्हणतो आपण टोटल नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल इन सेकंड सॅम्पल, मार्क केलेले इंडिव्हिज्युअल सेकंड सॅम्पलमधील, त्याला म्हणतो आपण R. देन सेकंड मेथड आहे बघा, टोटल काउंट मेथड. इन दिस मेथड ऑल द इंडिव्हिज्युअल्स ऑफ द पॉप्युलेशन आर कॅल्क्युलेटेड. टोटल काउंटमध्ये आपण पूर्ण पॉप्युलेशनमध्ये जेवढे इंडिव्हिज्युअल असतील ते सगळे कॅल्क्युलेट करतो. दिस इज अँड द ॲक्युरेट मेथड ऑफ द कॅल्क्युलेटिंग डेन्सिटी ॲज ऑल द मेंबर ऑफ द पॉप्युलेशन्स आर द इंडिव्हिज्युअली कॅल्क्युलेटेड ऑर द काउंटेड. ही ॲक्युरेट मेथड समजली जाते टोटल काउंट, कारण प्रत्यक्षरित्या आपण हे सगळे इंडिव्हिज्युअल्स काय करत असतो, 1 by 1 काउंट करत असतो. दिस मेथड इज मोस्टली यूज फॉर द प्लांट्स अँड द लार्ज ॲनिमल्स. मोठे जे ॲनिमल्स आहेत किंवा वनस्पती आहेत ह्या काउंटसाठी आपण टोटल काउंटचा वापर करत असतो. त्यानंतर थर्ड मेथड आहे बघा, मेथडचं नाव आहे क्वाड्रेट मेथड. दिस मेथड इज युजफुल फॉर दी लार्ज पॉप्युलेशन. पॉप्युलेशन जर मोठं असेल तर त्यासाठी आपण ही मेथड वापरत असतो. इन दिस मेथड quadrates of the fixed size are applied in the particular area. Individuals from these quadrates are they counted and the density is calculated. शेवटचा मेथडचा प्रकार आहे बघा, पॅलेट काउंटिंग. दिस इज अँड द इनडायरेक्ट मेथड ऑफ द काउंटिंग. इन दिस मेथड फेशियल फॅलेट ऑफ द पर्टिक्युलर ॲनिमल इन अँड द एरिया आर काउंटेड अँड द पॉप्युलेशन साईज इज कॅल्क्युलेटेड. वेस्ट मटेरियल जे असेल त्या ऑर्गॅनिझमचं, त्या वेस्ट मटेरियलवरून आपण काय करतो, नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स त्या पर्टिक्युलर एरियामध्ये किती असतील हा एक आकडा आपण इस्टिमेटेड आकडा त्या ठिकाणी फाइंड आउट करू शकतो. आता या गोष्टींचा सिग्निफिकन्स काय आहे बघा, फायदे काय आहेत ह्याच्या मेथड आपण पाहिल्या. या मेथडचे सिग्निफिकन्स, फर्स्ट, पॉप्युलेशन डेन्सिटी इज अन इम्पॉर्टंट डिटर्माइनिंग फॅक्टर फॉर द बिझनेस अँड द मार्केटिंग प्लॅनिंग ॲज वेल ॲज टू डिसाईड द लोकेशन ऑफ द कंपनी. एखादी कंपनी जर आपल्याला एस्टॅब्लिश करायची असेल तर ती कुठल्या एरियामध्ये करायची हे आपल्याला ह्या नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्सवरून लक्षात येईल. टू इम्प्लिमेंट द हेल्थ पॉलिसीज बाय द गव्हर्नमेंट ॲज द कम्युनिकेबल डिसीजेस स्प्रेड रॅपिडली इन द हाय डेन्सिटी एरिया. गव्हर्नमेंटच्या ज्या काही वेगवेगळ्या पॉलिसीज असतील त्या राबवण्यासाठी सुद्धा आपल्याला हा नंबर महत्त्वाचा असतो. डेटा कॅन बी युजफुल फॉर द कॅप्चरिंग ॲनिमल, फॉर एक्झाम्पल फिश, क्रॅब, प्रॉन्स. एखाद्या एरियामध्ये फिश जास्त असतील किंवा क्रॅब जास्त असतील तर त्या ठिकाणी आपण ते कॅप्चरिंगसाठी जाऊ शकतो. ह्या डेटामधून आपल्याला ह्या गोष्टी लक्षात येतात. आता बघा, पाठीमागच्या आपण स्लाईडमध्ये पॉप्युलेशन डेन्सिटीवरती अफेक्ट करणारे काही घटक पाहिले होते. त्याच्यामध्ये होता एक नॅटॅलिटी. आता तेच थोडं आपण विस्तृत स्वरूपामध्ये पुढे पाहणार आहोत. नॅटॅलिटी म्हणजे नेमकं काय आपण पाहिलं होतं पाठीमागे. नॅटॅलिटी मीन्स काय, बर्थ रेट. बघा, नॅटॅलिटी ऑर बर्थ रेट. द साईज ऑफ पॉप्युलेशन इन्क्रीजेस ड्यू टू द नॅटॅलिटी. पर्टिक्युलर एखादं ऑर्गॅनिझमचं जर पॉप्युलेशन असेल तर नॅटॅलिटीमुळे किंवा बर्थ रेटमुळे त्या पॉप्युलेशनच्या साईजमध्ये किंवा नंबरमध्ये वाढ होईल, इन्क्रीज होतील ते. देन सेकंड पॉईंट आहे बघा, नॅटॅलिटी इज द ॲडिशन ऑफ द न्यू इंडिव्हिज्युअल्स टू द पॅरेंटल पॉप्युलेशन बाय बर्थ, हॅचिंग, जर्मिनेशन, बडिंग, फिजन ऑर द क्लोनिंग. हे सगळ्या मेथड्स आहेत रिप्रोडक्शनच्या. नॅटॅलिटी रेट इज एक्सप्रेस्ड ॲज द नंबर ऑफ द न्यू इंडिव्हिज्युअल्स ॲडेड टू द पॉप्युलेशन बाय बर्थ,
पर फिमेल पर युनिट एरिया. बर्थमुळे जर एखाद्या पर्टिक्युलर पॉप्युलेशनमध्ये नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स जर वाढत असतील तर त्याला म्हणतो आपण नॅटॅलिटी. फॉर्म्युला आहे बघा त्याचा, नॅटॅलिटी इज इक्वल टू नंबर ऑफ बर्थ डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स इन ए पॉप्युलेशन मल्टिप्लाय बाय 1000. ह्यामध्ये आपण किमती फूट केल्या तर आपल्याला नॅटॅलिटी मिळून जाते. नॅटॅलिटीचे काही टाईप्स आहेत बघा, त्यामध्ये पहिला टाईप आहे मॅक्झिमम ऑर दी पोटेन्शियल नॅटॅलिटी. आता मॅक्झिमम किंवा पोटेन्शियल नॅटॅलिटी म्हणजे काय? नॅटॅलिटी आपल्याला समजलं बर्थ रेट. आता पोटेन्शियल किंवा मॅक्झिमम नॅटॅलिटी काय आहे हे आपण समजून घेऊया. मॅक्झिमम नॅटॅलिटी इट इज द थेरॉटिकल मॅक्झिमम रिप्रोडक्शन्स ऑफ द न्यू इंडिव्हिज्युअल्स under the ideal environmental conditions when all the conditions are favorable for the reproductions and there is no ecological limiting factor. एक्झाम्पल पाहूयात आपण, त्यामधून आपल्याला लगेच लक्षात येईल बघा. ह्युमन फिमेल हॅज द पोटेन्शियल टू गिव्ह बर्थ एव्हरी 10 to 11 months ड्युरिंग द चाइल्ड बेअरिंग एज एक्सटेंडिंग फ्रॉम द 15 to 49 years. This would means that there is a potential to give birth to nearly 38 children. This is called as the maximum natality. इथे काय सांगितलं आहे की ह्युमन फिमेल जी आहे ती जास्तीत जास्त 38 अर्थातच 38 मुलांना जन्म देऊ शकते किंवा जन्म देते. परंतु ॲक्च्युअलमध्ये जर आपण बघितलं तर 38 चिल्ड्रनला कुठलीही फिमेल बर्थ देत नाही. बरोबर, म्हणजेच मॅक्झिमम नॅटॅलिटी का पोटेन्शियल जास्तीत जास्त कुठपर्यंत जाऊ शकतात ही गोष्ट आपण ह्या पोटेन्शियल नॅटॅलिटीमध्ये पाहतो. म्हणून मग या अशा पद्धतीचं जर आपण एक्झाम्पल कन्सिडर केलं की 38 चिल्ड्रनला जर ह्युमन फिमेल वर देत असेल तर ती असेल त्याची पोटेन्शियल नॅटॅलिटी, मॅक्झिमम नॅटॅलिटी. बरोबर, डेफिनेशनमध्ये पण तेच सांगितलं आहे की ऑल दी कंडिशन्स आर फेवरेबल. तिथे काय असतील, सगळ्या कंडिशन एन्व्हायरमेंटमध्ये फेवरेबल असतील, परंतु हे एन्व्हायरमेंटमध्ये कधी अस्तित्वात नसतं. ऑल फेवरेबल कंडिशन ह्या कधीही अस्तित्वात नसतात. फॉर रिप्रोडक्शन अँड देअर नो इकॉलॉजिकल लिमिटिंग फॅक्टर. तिथे काय नसला पाहिजे, इकॉलॉजिकल लिमिटिंग फॅक्टर पण नसला पाहिजे. पण ह्या गोष्टी आपल्याला थेरॉटिकल फक्त एक्सप्लेन करता येतात, ॲक्च्युअलमध्ये ह्या गोष्टी अस्तित्वात नसतात. म्हणून त्याला म्हणतो आपण मॅक्झिमम किंवा पोटेन्शियल नॅटॅलिटी. देन सेकंड टाईप आहे बघा, त्याच्यामध्ये इकॉलॉजिकल किंवा रिअलाइज नॅटॅलिटी. रिअलाइज नॅटॅलिटी डेफिनेशनमध्ये काय सांगितलं बघा, इकॉलॉजिकल नॅटॅलिटी इट इज द पॉप्युलेशन ऑफ न्यू इंडिव्हिज्युअल्स अंडर ॲक्च्युअल एक्झिस्टिंग एन्व्हायरमेंटल कंडिशन. प्रत्यक्षरित्या एन्व्हायरमेंटमध्ये जी कंडिशन असेल त्या कंडिशनला धरून ही गोष्ट आपण इथे कन्सिडर करत असतो. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज दी फर्टिलिटी रेट. यालाच आपण फर्टिलिटी रेट सुद्धा म्हणत असतो. इट इज ऑलवेज लेस दॅन दी मॅक्झिमम नॅटॅलिटी. मॅक्झिमम नॅटॅलिटीपेक्षा ही प्रत्येक वेळेस कमीच असते. कारण का, एक्झाम्पल आपण पाहिलं की इन ह्युमन फिमेल हॅज द पोटेन्शियल टू गिव्ह बर्थ 38 चिल्ड्रन बट ॲक्च्युअली डज नॉट डू सो. दिस कॉल्ड ॲज दी इकॉलॉजिकल नॅटॅलिटी. 38 मुलांना जरी जन्म देत असली ह्युमन फिमेल, मॅक्झिमम तिची कॅपॅसिटी तीच आहे पोटेन्शियल नॅटॅलिटीचं, परंतु तरीसुद्धा काय असतं, बट ॲक्च्युअली डज नॉट डू सो. दिस इज कॉल्ड ॲज इकॉलॉजिकल नॅटॅलिटी. परंतु 38 चिल्ड्रनना कुठलीही फिमेल बर्थ देत नाही. म्हणून मग आपण ही काय करतो, इकॉलॉजिकल किंवा रिअलाइज नॅटॅलिटी, रिअल जन्मदर किंवा बर्थ रेट म्हणून आपण यामध्ये याचा स्टडी करतो. आता ह्या गोष्टींचे काही सिग्निफिकन्स आहेत बघा, काही फायदे आहेत. नॅटॅलिटी प्ले अन इम्पॉर्टंट रोल इन डिटरमायनिंग दी पॉप्युलेशन ग्रोथ. पहिल्यांदा आपण पॉप्युलेशन ग्रोथ कशा पद्धतीने होते हे आपण या नॅटॅलिटीमधून कॅल्क्युलेट करू शकतो. देन डेटा कॅन बी युजफुल टू टेक नेसेसरी ॲक्शन इन दी प्रिझर्वेशन ऑफ दी एंडेंजर्ड ॲनिमल्स. ज्या ॲनिमलची संख्या कमी होत चालली, खूप एंडेंजर्ड आहेत, काही क्रिटिकल एंडेंजर्ड आहेत, नियर थ्रेटन्ड आहेत, त्यांची संख्या आपल्याला समजते की ती कमी होत चालली. मग आपण त्यांच्या प्रिझर्वेशनच्या वेगवेगळ्या ज्या मेथड्स आहेत त्या ठिकाणी अप्लाय करू शकतो. थर्ड आहे बघा, नॅटॅलिटी डेटा इज सिग्निफिकंट फॉर दी मेकिंग गव्हर्नमेंट पॉलिसीज रिगार्डिंग टू पॉप्युलेशन ग्रोथ. गव्हर्नमेंटच्या ज्या वेगवेगळ्या पॉलिसीज आहेत त्या आपण या नॅटॅलिटीच्या माध्यमातून अप्लाय करू शकतो. एवढ्या गोष्टी आपण या आजच्या या लेक्चरमध्ये पाहिल्या आहेत. पुढे राहिलेला जो भाग आहे मग त्याच्यामध्ये मॉर्टॅलिटी असेल, देन व्हायटल इंडेक्स आहे, फेकंडिटी आहे, एज स्ट्रक्चर आहे, देन पिरॅमिड आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे. ह्या गोष्टी आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये स्टडी करू. थँक्यू.